ठसकेदार गावरान वांग्याचं भरीत बनवायचं का आज? चला तर बघूया मग रेसिपी. एक मोठं वांगं घ्यायचं, त्याला तेल लावून चिरा पाडून घ्यायच्या आणि एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीला 10 ते 11 मिनटं ठेवायचं एकदा आणि पुन्हा परतून ठेवायचं 10 ते 11 मिनटं. त्यानंतर त्याची साल काढून असं स्मॅश करून घ्यायचं. तेल टाकायचे 2 चमचे, त्यामध्ये जिरं, मिरची हे सगळं तडतडलं चांगलं की लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर तोही परतायचा. त्याच्यानंतर परतून झालं लसूण आपलं चांगलं, थोडा लसणीने कलर बदलला की मग कढीपत्ता टाकायचा. मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये साहित्य लिहिलेलं आहे. हे सगळं परतून घ्यायचं. त्यानंतर टॉमॅटो टाकायचा, कांदा टाकायचा, आपण बारीक चिरून घेतला आहे तो. टॉमॅटो टाकल्यानंतर आधी परतून घ्यायचा. टॉमॅटो थोडासा मऊ व्हायला द्यायचा आणि मग तो आपण चिरून घेतला तो कांदा टाकायचा. तो बारीक केलेला कांदा टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचा सगळ्यामध्ये. कांदा शिजण्यासाठी आपली नेहमीची ट्रिक, मीठ तर पाहिजे, मग कांदा भरपूर लवकर शिजतो ना. आपण चवीनुसार जे मीठ घेतलं आहे ते टाकायचं. मीठ टाकून झाल्यावरती पुन्हा ढवळून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. कांदा पाणी सोडतो आणि मग आपोआप तो जरा फास्ट शिजतो. हे सगळं मिश्रण एकजीव झालं की मग तिखट, हळद, तिखट, गरम मसाला हे जे प्रमाणानुसार दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता, ते टाकून घ्यायचं. गरम मसाला 1 चमचा टाकला आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं. हे छान परतून घ्यायचं, एकजीव होऊ द्यायचं आणि याचा आरोमा ना खूप छान येतो फोडणीचा. आता हे सगळं छान परतून घेतलं आपण. 1 मिनिटभर तरी असं परतून घ्यायचं. मग कोथिंबीर टाकायची, तीसुद्धा परतून घ्यायची त्याच्यामध्ये. हे सगळं एकजीव करून घ्यायचं छान परतून आणि मग आपण जे स्मॅश करून ठेवलेलं वांगं आहे ते टाकायचं. वांगं टाकून तेही एकजीव करून घ्यायचं सगळ्या मिश्रणामध्ये. छान परतून घ्यायचं. सगळे आपण कांदा, टोमॅटो टाकलेले मसाले सगळे एकत्र होऊन एकजीव झाले पाहिजेत. थोड्या वेळाने आपल्याला मॅगी मसाला टाकायचा याच्यामध्ये. मॅगी मसाल्यामुळे ना ह्या वांग्याच्या भरीताची टेस्ट ना थोडी एन्हान्स होते अजून. एकदम छान ॲरोमा येतो. भाकरीबरोबर हे खूपच छान लागतं, एकदम चमचमीत. छान परतून घ्यायचं पण एकजीव. ह्या गॅस मीडियम ठेवायचा, फुल नाही ठेवायचा. वांगं आपलं ऑलरेडी शिजलेलंच असतं ना, फक्त ते सगळे मसाल्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे आणि मसाले थोडे शिजले पाहिजेत ना, म्हणून 1 मिनिट 2 मिनिट शिजवून घ्यायचं. मग आपण आता मॅगी मसाला टाकायचा आहे. तुम्ही पूर्ण टाकू शकता किंवा अर्ध हवं तर अर्ध टाकू शकता. आईने अर्ध पॅकेट टाकलं आहे त्यातलं मॅगी मसाल्याचं आणि बघू शकता काय सुंदर रंग आला आहे बघा त्याला. आहा, तोंडाला पाणी सुटलं. मग आता तुम्ही कधी बनवून बघताय? नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला येऊ देत. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.